अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पहिल्या वेळी आम्हालाही वाटलं होतं की रणजितसिंग निंबाळकर पाटील शून्यातून विश्व उभं करू शकतील काय, कारण आम्ही नितीनजी, देवेंद्रजी, मी नागपुरातनं येतो, आम्ही तिघे नागपुरातनं विकास आम्ही बघतो, पक्ष विकासाकडे चालतो। पण मला अभिमान आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पहिल्या 10 खासदारांमध्ये सर्वात जास्त योजना आणणारा खासदार म्हणजे कोण आहे? जोर हात वर करून सांगा, हात वर करून कोण आहे? सर्वात जास्त रस्ते बांधणारा खासदार, सर्वात जास्त रेल्वे आणणारा खासदार आणि मोदीजींच्या 10 वर्षाच्या सर्वात जास्त योजना या फलटण लोकसभेमध्ये आणणारा खासदार म्हणजे आणि एकच दादा। तर जोरान सांगा ना बाबा, जरा ऊर्जा आणा जरा। काय म्हटलं तू मगाशी? लोक काय काय नारे लावतात, मग तुम्ही जरा जोरात जरा दोन्ही। संघटन, लोकप्रतिनिधी यांच्यातला समन्वय, पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, मित्र पक्ष यांच्यातला समन्वय, तिथले लोकप्रतिनिधी, खासदार यांच्यातला समन्वय, अशा पद्धतीचं अनेक 6-7 टप्प्यावरती या तिन्ही मतदारसंघामध्ये काम करण्याची जबाबदारी आमच्या या दोघा आणि त्या तिथल्या लोकसभेची कोर समिती प्लस तिथली विधानसभेची कोर समिती अशा सगळ्यांकडनं ही कामं करून घ्यायची जबाबदारी आमच्यावरती आलेली आहे। त्यामुळं त्या क्लस्टरचा प्रमुख म्हणून या तिन्ही लोकसभेच्या जागांमधले जे काही विषय असतील ते विषय त्या ठिकाणी ग्राउंड लेवलवरती जाणं, समजून घेणं आणि पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवणं अशा पद्धतीचं काम माझ्यावरती सोपवलेलं आहे। अरे ठीक आहे, लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, पण ह्यात आमच्यामध्ये कुठेही म्हणजे थोडे जरी असेल तरी संवाद सगळीकडे आहे। त्यामुळं काही लोकांना अपेक्षा असते, कुणी मागणी करणं ही काही चूक नाही आहे। परंतु ह्या ठिकाणी खासदार साहेबांचं रिपोर्ट कार्डसुद्धा चांगलं आहे। तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे की आमचे जे मिश्राजी आहेत त्यांनी सुद्धा ओपन सांगितले की जे 10 खासदार आहेत त्या 10 खासदारांमध्ये माढ्याच्या खासदारांचं रिपोर्ट कार्ड आहे। तेव्हा असं चांगलं काम करत असताना ठीक आहे, काही लोकांचं सगळ्याचं समाधान त्यांच्या हातनं झालं नसेल, काही राहिल्या असतील त्रुटी, त्या त्रुटी आपण दुरुस्त करणार आहोत। देशभरात अब की बार 400 पारचा नारा देत भाजप लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीस लागले आहे। नुकत्याच एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात देशात भाजप प्रणित NDA 360च्या आसपास जागा घेईल असा अंदाज व्यक्त केला आहे। मात्र याच वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच 26 जागा घेऊन पुढे राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे टॉप 10 खासदार म्हणून ओळख प्राप्त केलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पक्षाकडून पुन्हा उमेदवारीचे स्पष्ट संकेत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील महिन्यात फलटण येथील मेळाव्यात दिले होते। त्याचवेळी अकलूजकर मात्र यंदा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी सोशल मीडियावर अतिशय नेटाने व आक्रमकपणे पोस्ट करत असलेले दिसून येत आहेत। खासदार निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाल्याचं अनेक प्रसंगातून दिसून येत असलं तरी दोन्ही बाजूकडून त्याचा इन्कार केला जातोय।
पक्ष देईल तो निर्णय मान्य असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे। याचवेळी धैर्यशील मोहिते पाटील जनतेच्या मनातील खासदार हा स्लोगन मोहिते पाटील समर्थक सोशल मीडियावर नेटाने पुढे नेत आहेत। खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्यातून संजय मामा शिंदे, सांगोल्यातून आमदार शहाजीबापू पाटील यांचे मोठे समर्थन असल्याची चर्चा आहे। सांगोला तालुक्याच्या पारंपरिक राजकारणात स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय मैत्री आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी मागील 30 वर्षे मोठा अडथळा ठरत आली होती आणि त्यामुळेच मोहिते पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कधी फारसं राजकीय सख्य राहिलं नव्हतं। या माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे। या 42 गावात विठ्ठल परिवार आणि परिचारक गट हे दोनच पक्ष राहिले आहेत आणि प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे समर्थक आणि परिचारक समर्थक यांच्यात दोस्ताना राहिलाय। तर दुसरीकडे स्वतः परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यात वरकरणी कुठला दुरावा दिसून येत नसला तरी 2009च्या विधानसभा निवडणुकीत परिचारकांना करावा लागलेला त्याग आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा झालेला पराभव दोन्ही गटाच्या समर्थकात अविश्वासाचं वातावरण निर्माण करणारा ठरला होता। नुकतंच भाजपने माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भाजप क्लस्टर प्रमुख म्हणून निवड केली आहे। त्यांच्याकडे 6 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे। यात माढा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे आणि काल पंढरपूरच्या विश्रामगृहात बोलताना परिचारक यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिल्याने लोकसभेच्या उमेदवारीबाबत मोहिते पाटील महायुतीत एकाकी पडले आहेत की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांचा मोठा पराभव झाला होता। त्यानंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आपले पाय घट्टपणे रोवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी करकम नजीक विजय शुगर साखर कारखाना सुरू केला। या कारखान्याच्या माध्यमातून मोहिते पाटील गट 42 गावात आणखी बळकट होईल आणि माढा विधानसभा मतदारसंघातही प्रभावी ठरेल अशी चर्चा झाली होती, पण हा कारखाना बंद पडला। पुढे लिलावात निघाला आणि तो आमदार बबनदादा शिंदे यांनी विकत घेतला। त्यामुळे या 42 गावात अजून तरी मोहिते पाटील गट फारसा बळकट झाला नसल्याने परिचारक समर्थकांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे।